पळय आरपरच्या बच द रोमियो लेन उजो पेटलेल्या प्रकरणात 7 तारखेर 4 जाणांक अरेस्ट केले स्टाफांक. पुलिसांचे एलिगेशन आसले की 4 जाण ते मॅनेजर्स म्हणून, आणि ते 4 जाणांच्या फॅमिलीजान म्हाका कॉन्टॅक्ट करून हांवें 4 3 बेली घातलेल्यो. भितरलो एक आसा वो प्रियांशू ठाकूर, दुसरो राजवीर सिंगानी आणि तिसरो विवेक सिंग. प्रियांशू ठाकूर आणि राजवीर सिंगानियाची बेल ग्रांट केले ऑनरेबल सेशन्स कोर्टान, आणि विवेक सिंग आसा पळय ताची बेल रिजेक्ट केल्या. कितें आसा, पुलिसांची केस आसा की हे तिगूय मॅनेजर, पण हांवें तांचे कडल्यान इन्स्ट्रक्शन्स घेवन म्हणजे बेल एप्लिकेशनान तांचो पोस्ट कितें तो सारको एक्सप्लेन केल्लो आसा. वो जो राजवीर सिंगानी आसा पळय ही इज बार एक्झिक्युटिव्ह नॉट अ मॅनेजर, आणि प्रियांशू ठाकूर इज अ गेट रिप्रेझेंटेटिव्ह. सो ही इज एक्झॅक्टली गेस्ट रिलेशन एक्झिक्युटिव्ह जो गेटीर आसता. सो हांवें आर्ग्यू करतना कोर्टान आर्ग्यू केले की यांचो काय उजे पेटपाक कनेक्शन ना, कित्याक एकलो तो गेटीर आसता, दुसरो बार आसता. उजो काय बारांसून सोऱ्याक पेटला आनी लागलो अशें काय एलिगेशन ना. सो यांचो डायरेक्ट रिलेशन त्या इन्सिडंटाक ना, आनी देफॉर तांकां बेस्ट अरेस्ट केलो अशें आसलें म्हणजे हेंचे दोगांचे आर्ग्युमेंट. एज फार एज विवेक सिंग असले तो जनरल मॅनेजर, पण ही वॉज ऑफ ड्युटी. तो 10 दिसाची लीव घेऊन तो लग्नाक गेल्लो, आणि तो त्याच दिसा 11:30 गोंयान आयला, आणि उजो पेटला म्हणून कोणे तरी ताका फोन केलो म्हणून तो रेस्क्यू करून गेलो, थंयसून ताका अरेस्ट केला. अशें म्हणजे विवेक सिंगाच्या इन्स्ट्रक्शना प्रमाणे ग्राउंड असले आर्ग्युमेंट्साचे. 30 जाणांक आतां अरेस्ट केला म्हणटा पळय, आतां उजो पेटला आनी हेंचे काय लिंकूच ना. पुलीस हेंकां अरेस्ट कशें अशें करूं शकता की पळय कितें आसा, पुलिसांचे एज पर पुलीस ते स्टाफ म्हणटात, सो ते वर रिस्पॉन्सिबल सगळे प्रिकॉशन्स घेवंक अलॉंग विथ द ओनर्स म्हणटा ते, म्हणून तांकां आमी अरेस्ट केला म्हणटा अशें पुलिसांचो त्यांचो प्रॉपर रोल कितें आशिल्लो म्हणजे? माझे कंटेन्शन आसलें की त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनान रोलूच ना. दे आर नायदर बिझनेस पार्टनर्स नॉर दे शेअर प्रॉफिट्स विथ द ओनर्स. दे आर जस्ट एम्प्लॉईज ड्रॉईंग सॅलरी. सो वॉट इन्स्ट्रक्शन्स दे रिसीव्ह फ्रॉम द एम्प्लॉयर्स त्याच्या प्रमाणे ते काम करता म्हणून हायरार्की प्रमाणे सांगता तशी. जो जागो आसा त्या जाग्याचेर फायराचे कांयच येना, फायर एक्शन फीचर बी कांयच ना. ऑन दॅट आय कॅनॉट कमेंट बिकॉज इट इज स्टील अंडर इन्व्हेस्टिगेशन, अँड दॅट माय क्लायंट हॅज नो कनेक्शन टू इट. एकलो आसा तो बार एक्झिक्युटिव्ह, दुसरो आसा तो गेस्ट रिलेशन एक्झिक्युटिव्ह. सो तांकां तरी हे इन्सिडंटाक फायराच्या इश्यूंक काय कनेक्शन ना. येदो व्हडलो इन्सिडंट जालो म्हणून पुलिसांनी कितें लोकांचे अशें मायंड हे करपा खातीर हांकां अरेस्ट केलें. आता हांव तेचे बद्दल आता अरेस्ट केले कित्याक तेचेर तू हो क्वेश्चन वूड हॅव बीन बेस्ट टू द आयओ. वाय डीड यू अरेस्ट विदाउट देअर बीइंग सफिशियंट ग्राउंड फॉर अरेस्ट. माय आर्ग्युमेंट बिफोर द कोर्ट वॉज की बाबा दीज पीपल आर अननेसेसरीली अरेस्टेड वेन इन फॅक्ट they have no role to play as far as the business which is going on. They are just employed workers म्हणून. सो 2 जाणांची बेल झाली, तिसरो इतलो कित्याक उरला, तेजी कित्याक जावंक ना अजून? आणि ती ऑर्डर कॉपी मेळूंक ना, सो रिझन्स कळना. आय मायसेल्फ आय एम सरप्राइज. आय थॉट ऑल 3 इफ बेल इज ग्रांटेड टू वन, ऑल 3 विल बी ग्रांटेड, or else all 3 would be rejected. So as of maybe court has given sufficient reasoning specifying why bail is granted to them and why bail is rejected. So court will give reasoning. Unless I go through the order, it's not fair to comment on it. Once I go through the order, I will know why these people's bail is granted and why the third person's bail is rejected. सो ऑलमोस्ट आता खूप दीस जाले तांकां बेल ग्रांट जावन आसली. तुम्ही इतले आर्ग्युमेंट कशे कितें केले कोर्टाक? माझो पयलो आर्ग्युमेंट कितें आसलो जाणा, ते आर जे स्टाफ मेंबर्स, तांकां जे वयले ऑफिसर्सांचे तेंचे एम्प्लॉयरांचे डायरेक्शन आसा त्याच्या प्रमाणे ते काम करतात. त्यांचो पर्सनल काय ना, ते पगाराचेर काम करतात. त्यांचो लिमिटेड रोल असता, पगाराप्रमाणे तांकां रोल असाइन केला, त्या रोलाप्रमाणे ते काम करतात. दुसरी माझी गजाल आसली, दुसरे आर्ग्युमेंट आसलो म्हजो की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सगळ्यांक सेम दिल्या, आणि एज पर लॉ सगळ्यांचे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सेम कसे जावंक शकता. पोस्ट डिफरंट जाल्यार ग्राउंड्स ऑफ अरेस्टूय पोस्टा प्रमाणे डिफरंट आसूंक जाय आसले. सो सुप्रीम ऑनरेबल हायकोर्टाचो एक जजमेंट आहा की वेन ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आर सेम टू ऑल, इन सच केसीस द अरेस्ट इज इलिगल. ग्राउंड्स हॅव टू बी डिफरंट, कॅनॉट बी सेम टू ऑल. हे एक असले. तिसरी गजाल, विवेक सिंग असलो पळय, तो बाबडो 29-30 लग्न जावन निघतोच हनीमुनाक गोंयान आयिल्लो,
आणि तो येऊन 15 मिनिटां काय कितें जालें गोंयान लँड करून ताका कॉल आयलो म्हणून थंय गेलो आनी तो अरेस्ट केलो. ही वॉज ऑफ ड्युटी अशें म्हजें आर्ग्युमेंट आसलें आनी हांवें डॉक्युमेंट प्रोड्यूस केल्या. त्याची मॅरेज सर्टिफिकेट, त्याचे फोटोग्राफ, त्याची प्लेनाची तिकेट, बोर्डिंग पास आणि 2 व्हिडिओज प्रोड्यूस केल्या. तो येता गोंयान पळय घराकडे आपल्या एम्प्लॉयरान दिल्ल्या रुमान पळय ते. पण आता बेल ताजी रिजेक्ट जाल्या. आता कोर्टान ग्राउंड्स घातले आसतले रिजनिंग न्ही, ते रिजनिंग वाचले की म्हाका कळटले कित्याक रिजेक्ट केले. एज ऑफ नाव आय कॅनॉट कम. सो जो लिव्हेर असलो ताची बेल जावना. ना रिजेक्ट जाल्या. लिव्हेर असलो अशें आमचो ग्राउंड असलो आनी आमी डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केले. आता कोर्टान रिजनिंग कितें दिलें रिजेक्ट करपाक, अनलेस आय गो थ्रू द ऑर्डर आय कॅनॉट टेल. देर मस्ट बी कॉन्क्रीट रिजन फॉर द कोर्ट टू रिजेक्ट द बिल. सो वन्स आय गो थ्रू द रिजनिंग आय विल कम टू नो. बट द सेशन्स कोर्ट वॉज प्लीज टू रिजेक्ट दॅट बिल. अंजन पुलिसांनी सगळ्यांक इलिगली अरेस्ट केला. माझ्या ग्राउंड आसलो की 4 जाणांक सेम ग्राउंड्साक अरेस्ट दिला, त्या खातीर अरेस्ट इलिगल म्हणून. दॅट वॉज माय आर्ग्युमेंट. म्हणूंक सोदता तूं कंडिशन्स आसा पळय की ते दॅट द एक्यूज शॉल नॉट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली मेक एनी इंड्युसमेंट, थ्रेट ऑर प्रॉमिस टू एनी पर्सन एक्वेंटेड विथ द फॅक्ट्स ऑफ द केस सो एज टू डिस्युएड देम. म्हणजे कोणाकूच कॉन्टॅक्ट करपाचो ना तांच्यांनी म्हणून. सेकंड, एप्लिकंट शाल नॉट लिव्ह इंडिया विदाउट प्रायर रिटर्न परमिशन ऑफ द कोर्ट. शुअर्टी शाल नॉट हॅव एनी क्रिमिनल एंटीसिडंट. म्हणजे शुअर्टी जो दवरता तो क्रिमिनल रेकॉर्ड नासलेलो शुअर्टी आसूंक जाय. एप्लिकंट शाल मेक हिमसेल्फ अवेलेबल फॉर इंटॉरिगेशन. आयवो आपयता तेन्ना ताणें वचपाचें आनी कॉपरेट करपाचें. एप्लिकंट शाल रिपोर्ट बिफोर आयवो ऑर द PI ऑफ अंजुना पुलिस स्टेशन वन्स अ मंथ ऑन फर्स्ट वेनिसडे प्रिफरेबली अंटील फायलिंग ऑफ चार्जशीट. The applicant shall not indulge in similar offence. Applicant upon his release on bail shall place on record ताचो एड्रेस दिवचो म्हणून नेटिव्ह. आणि इन केस एप्लिकंट पॉझेसिस ऑफ पासपोर्ट ताणें 7 दिसां भितर पासपोर्ट दिवचो. आणि 50,000ची एक शुअर्टी. तिघांक एकल्याक एक 50,000ची. एकल्याक 50,000. दोग जाणांची बेल जाय. सो दोगांची 50,000ची एक. सो तुमच्याकडे 4 कितले जाण आयिल्ले म्हटले तुम्ही? टोटल सध्याक हांवें 3 एक्युजनची बेल घातल्या. ओके. भितरले एकल्याची रिजेक्ट जाले आणि दोगांची ग्रांट जाले. आणि ऑल आर स्टाफ मेंबर्स. येस. थँक्यू.